महत्त्वाचं मागच्या वेळेस ज्यावेळेस आपल्याला सगळ्याला माहिती आहे ऊस दराच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याची या जिल्ह्यातली कोंडी फोडायची काम ज्या ठिकाणी कोंडी होत होती माढा तालुक्यामध्ये त्या ठिकाणी कोंडी फोडण्याचं काम त्यावेळेस धपका देऊन करण्यात आलं होतं। आणि या भागातल्या मल्लांना, या भागातल्या कुस्तीप्रेमींना किंवा या भागात आज जे काही कुस्तीच्या शौकीन आहेत यांच्यासाठी काहीतरी आपल्याला चपळतेचा खेळ आहे, बुद्धीचा खेळ आहे आणि कौशल्याचा, ताकदीचा, धैर्याचा, शौर्याचा हा कुस्ती खेळ आहे। याला कुठेतरी पाठबळ दिलं पाहिजे म्हणून मित्रमंडळींनी खूप मोठ्या कुस्त्याचं मैदानाचं आयोजन केलं आणि माढा केसरीच्या माध्यमातून ज्यांना जो मेसेज द्यायचा आहे तो माढा केसरी म्हणून त्या ठिकाणी आज मेसेज पोचला आहे। आता यापूर्वीच्या जे काही सहकारी आहेत यांनी देखील त्या ताकदीनं त्या ठिकाणी लढत दिली। आता त्या सगळ्याची ताकद एकत्र होत असताना ही त्या ठिकाणी जे काही निवडणुका येतील त्यावेळेस त्याचा नक्कीच आपल्याला चांगली कुस्ती, मग त्या ठिकाणी कधी कधी फिरवून कुस्ती लावली जाते आणि कधी अडवून कुस्ती खेळली जाते, तर त्यामुळे दोन्ही गोष्टी आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे आपल्याला खेळता येतील। सगळ्यात महत्त्वाचं या भागामध्ये मी ज्यावेळेस फिरतोय आज सगळ्यांच्या भेटीगाठी घेतोय, पुढचा सगळ्यांचा विचार घेतोय आणि त्या विचारातून पुढचा निर्णय घ्यायचा आहे। तो निर्णय घेत असताना ज्या वेळी मला कोणत्या गावात जायचं आहे त्यावेळी त्या गावाला जाणारे रस्ते अतिशय निष्कृत दर्जाचे आहेत। आज त्या ठिकाणी गावाला जायला रस्तेच नाहीत। त्या ठिकाणी गावात गेलं, आज माढा तालुक्यामध्ये त्या ठिकाणी शाळा शिक्षणाची, उच्च शिक्षणाची कुठेही सोय बघायला मिळत नाही। आरोग्याच्या हॉस्पिटल त्या ठिकाणी कुठेही नाही। आज त्या ठिकाणी पाणी आणि साखर कारखाना आणि ऊस याच्यावरतीच त्या ठिकाणी गेले 30-35 वर्ष लोकांना अडकून ठेवलं आहे आणि त्या ठिकाणी या ठिकाणी फिरताना आम्हाला जाणवतं की कारखान्याच्या काही संबंधित लोकांची चिडवाय त्या ठिकाणी लक्ष ठेवतात की अभिजित पाटलाला कोण भेटतं आणि दहशतीचं वातावरण या ठिकाणी होतं। परंतु विठ्ठल कारखाना त्या ठिकाणी चांगला दर देतोय, ऊस गाळप चांगला करतोय, त्यामुळे एक विश्वासाचं वातावरण देखील त्यात आहे। त्यामुळं लोक त्या ठिकाणी बाहेर येत आहेत आणि आज या भागात खूप मोठे प्रश्न आहेत आणि त्या ठिकाणी पुढच्या काळात आपल्याला माढ्याचं विजन देखील मांडावं लागेल आणि या सगळ्या प्रश्नावरती त्या ठिकाणी योग्य वेळी त्याचं उत्तर देऊ आणि सगळे त्या ठिकाणी प्रश्नाची उत्तर आहेत। भविष्यात माढा काय करता येऊ शकतं, मी परवा बोलताना देखील सांगितलं, या भागातलं एक प्रमुख गाव असलेलं उपळाई बुद्रुक हे अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं। तिथं जर आपण एक 25 एकर जमीन त्या ठिकाणी शासनामार्फत लोकप्रतिनिधींनी डेव्हलप केली आणि त्या ठिकाणी सगळे ग्राउंडची तयारी केली, तिथं त्या ठिकाणी हॉस्टेल असेल, त्या ठिकाणी स्टडी रूम असतील, तर त्या ठिकाणी एक लातूरला आपण बघितलं असेल तर मोठेगावकर सर म्हणून एकच माणूस त्या ठिकाणी लातूरमध्ये, त्याचा राजकीय कशाशी संबंध नव्हता, पण आज 1.5 लाख विद्यार्थी लातूरमध्ये लातूर पॅटर्नच्या नावाखाली शिकले जातात। एक माणूस जर बदलू शकतो तर इथं तर अधिकाऱ्याचं गाव आहे, त्याला अधिकाऱ्याची फॅक्टरी म्हणून रूपांतरित करू शकतो। त्या ठिकाणी तिथल्या मातीमध्ये, तिथल्या पाण्यामध्ये ती ऊर्जित त्या ठिकाणी ऊर्जा आहे, ज्या ऊर्जेतनं तिथं अधिकारी घडतात। त्या ठिकाणी IAS अधिकारी, PSI, PI वेगवेगळ्या ह्याच्यातले खूप मोठे अधिकारी आहेत। ह्यांनी प्रत्येकाने थोडा वेळ दिला, मार्गदर्शन मिळत आणि आज त्या ठिकाणी एक वेगळी आज एज्युकेशन इंडस्ट्री माढा तालुक्यात डेव्हलप होऊ शकते। आणि आज विचार करा 10,000 1.5 लाख लोक लातूरमध्ये आज त्या ठिकाणी, मग तिथं कुणाला राहायची सोय असेल, त्या ठिकाणी मेस असेल, तिथं रिचार्ज असेल, काही ना काहीच्या माध्यमातून देशभरातनं UPSC आणि MPSCला दिल्ली आणि पुण्याची मुलं जाऊन जमतात ती त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये उपळायला येऊन माढा तालुक्यामध्ये कसा अभ्यास करतील आणि त्यांना मार्गदर्शन करत आणि एक वेगळी इंडस्ट्री ही या माध्यमातून उभा राहू शकते। लातूर पॅटर्न आपण कधी ऐकला होता, परंतु आज जगभर त्या ठिकाणी लातूर पॅटर्न जसा प्रसिद्ध झाला तसा उद्या काळामध्ये उपळाई पॅटर्न, माढा पॅटर्न देखील आपल्याला प्रसिद्ध करता येईल। अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण भविष्यामध्ये आपण त्या ठिकाणी मांडू शकतो आणि असे विकासाचे मुद्दे जे लोकांना आज ह्या विषयावरती जाऊच दिलं नाही त्या ठिकाणी नेऊन आज त्या तरुण मुलांना आज ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर जाणवतं की तरुणांचे खूप मोठे प्रश्न आहेत। आज रोजगार नाही, आपल्या माढा तालुक्यातले त्या ठिकाणी कितीतरी मुलं आज पुणे मुंबईला त्या ठिकाणी जॉबसाठी जातात। जर इथंच एक मोठी इंडस्ट्री उभा राहिली, इथंच त्यांना रोजगार निर्मिती करून दिली, इथंच त्या ठिकाणी काहीतरी नवनिर्मिती करून दिली तर त्या ठिकाणी महत्त्व वाढू शकतं। माढ्याच्या बाबतीत जर आपण बघितलं तर माढ्याला आपल्याला एक इतिहास आहे। पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती जशी औरंगजेबच्या काळामध्ये त्या ठिकाणी देगावला ठेवली, तशी माढ्याला ठेवली देखील एक आख्यायिका आहे आणि त्या ठिकाणी कुर्मदासासारखे संत असतील, त्या ठिकाणी आपल्या इथं आरणचा त्या ठिकाणी महिमा खूप मोठा आहे। आज ही संत परंपरा देखील आहे जे पांडुरंगाला लागून आहे आणि पंढरीचा पांडुरंग आरणला कुर्मदासाला भेटायला येतो
आणि मग आपला पंढरीचा पांडुरंग त्या ठिकाणी माड्याकरांना त्या ठिकाणी पावल्यालाच आहे पहिल्यापासून. तो भविष्य काळामध्ये त्याचं सुद्धा आज आपण धार्मिक पर्यटन म्हणून त्याला देखील महत्त्व वाढवलं तर भविष्य काळामध्ये ते देखील खूप मोठ्या उत्साहामध्ये आपल्याला त्या भागामध्ये या लोकांना एक भाविक वाढवून एक वेगळा त्या ठिकाणी आपल्याला इंडस्ट्री उभा करू शकतो. अशा वेगवेगळे विषय घेऊन आपल्याला भविष्यात जावं लागेल. त्याच्यावरती मार्केटिंग ब्रँडिंग करावं लागेल आणि एक वेगळा विषय त्या ठिकाणी मग खेळ असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, धार्मिक पर्यटन असेल, कृषी पर्यटन असेल, हा शैक्षणिक त्या ठिकाणी असेल, असे सगळे आपण करू शकतो. यासाठी त्या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे. हे काम करत असताना मी सगळ्यांची भेटीगाठी घेतो आहे आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन त्या ठिकाणी आपल्या सगळ्याच्या साक्षीनं सगळ्या पार्टीला विचारून सगळ्या लोकांना विचारून तो त्या ठिकाणी आम्ही नक्की घेऊ. लोकजण माझे चांगले जुने सहकारी आहेत, मित्र आहेत. मी आज सगळ्याला सोबत घेऊन सगळ्यांना चर्चा करून त्यांचं मत घेऊन आणि 2 पावले पुढं मागं सरकून त्या ठिकाणी आम्ही सगळेजण एक दिलानं त्या ठिकाणी निर्णय घेण्यासाठी मी माझी प्रामाणिक भूमिका त्या ठिकाणी बजावेन आणि जेणेकरून यामध्ये कुठल्याही बाबतीमध्ये आम्ही कुठलीही चूक करणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. लोकसभा आली किंवा विधानसभा आली, माढा मतदारसंघ चर्चेत येतो. त्यानंतर 5 वर्ष मात्र विकासाच्या बाबतीत माढ्याचं नाव कुठंच 5 वर्ष दिसत नाही. याची कारणं काय आणि यावर पर्याय काय? याच्यासाठी जे 30 वर्षे इथल्या मतदारांनी सोसले ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मग जर वेगळी काही संधी मिळाली तर त्या ठिकाणी पुढच्या 5 वर्षात रोज चर्चेत राहील आणि महाराष्ट्रामध्ये एक अग्रगम्य म्हणून त्या ठिकाणी या भागामध्ये काम होऊ शकतं असं आपण काहीतरी भाग करू शकतो. विठ्ठल कारखान्याच्या पूर्वीच्या संचालक मंडळानं कारखाना व्यवस्थित चालवला नव्हता किंवा बिलं देण्याचा प्रॉब्लेम होता. त्यामुळं पंढरपुराच्या आसपासच्या गावातील शेतकऱ्यांनी बबनदादाला ऊस घालवला. आता तुम्ही माड्याच्या आखाड्यात उतरताय तर त्या शेतकऱ्याला काय आश्वासित करतो? महत्त्वाचं पंढरपूर तालुक्यातला शेतकरी हा कारखान्याच्या विठ्ठलच्या अडचणीमुळं त्या ठिकाणी ऊस घालवत होता. परंतु ऊस घालवत असताना सगळ्यात महत्त्वाची बाब अशी झाली, ऊस न्याला बिल दिलं, साखर दिली, परंतु हा कारखाना मल्टी स्टेट आहे. त्याला 2 राज्याचे सभासद स्वीकारण्याचा अधिकार आहे. परंतु मतदारसंघातला असलेल्या पंढरपूर तालुक्यातल्या 42 गावातल्या एकालाही सभासद केलं ना अनामत घेऊन. त्यामुळं हा सभासद नसल्यामुळं हा आपला वाटत नाही आणि कामापुरते मामा आहेत असे आज भावना तयार झाली. उद्याच्या काळामध्ये मला खात्री आहे की आम्ही दोन्ही बाजूच्या शेतकऱ्याला न्याय देऊ आणि शेतकऱ्याच्या उसाई दराई स्पर्धा आम्ही कायम ठेवू. नुकताच आपण या भागातील मागील काळी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस नेला आहे. इथल्या लोकांना दिलासा द्यायचा प्रयत्न केला आहे. काय सांगताल? या आत्ता हंगामामध्ये 8,000 टनानं गाळप झालं, 10,81,000. आता 6,000 टनानं आम्ही त्या ठिकाणी एक्सपान्शन हातात घेतलं. त्यामुळं उद्याच्या काळामध्ये 14,000 गाळप होणार आहे. त्यामुळं पुढच्या सीझनला तर आम्ही 20 लाखाचं टार्गेट ठेवलं आहे. 20 लाख गाळप होत असताना सगळ्यांना त्या ठिकाणी कुणालाही दबावाच्या राजकारणाला बळी पडू नाही देणार आणि सगळ्याला त्या ठिकाणी ऊस तोड वेळेवरती आणि सगळा ऊस त्या ठिकाणी गाळप झाल्याशिवाय त्या ठिकाणी कारखाना बंद होणार नाही आणि सगळ्याचा ऊस गाळप होऊन कुणावरती दबावाचं राजकारण तिथून पुढच्या काळात होऊ देणार नाही ह्याची या निमित्तानं आपल्याला खात्री देतो.